नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की कापसाला सोन्याचे भाव मिळालेले आहेत। तर क्विंटल मागे कापसाचा तब्बल किती रुपयांनी भाव वाढलेला आहे ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदम खुशखबर अशी घेऊन आलेली आहे की काही दिवसांपासून चिंतित असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता खाजगी बाजारातून आशेचा किरण कापसासाठी दिसू लागलेला आहे। आता तो कसा आणि नेमकी काय घडलं, कापूस बाजारामध्ये कशा प्रकारे अचानक भाव वाढले किंवा कसे वधारले ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत। नवीन वर्ष सुरू झालं आणि त्याच्यासोबतच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसूसुद्धा आणणारी एक बातमी आलेली आहे। आता ती कोणती, तर कापूस ज्याला आपण प्रेमाने पांढरं सोनं म्हणतो, तर त्या पांढऱ्या सोन्याला नक्कीच खरोखर सोन्याचे दिवस चमकू लागलेले आहेत असं चित्र बघायला मिळते। गेल्या काही महिन्यापासून कापसाच्या भावात होणारी चढउतार बघून अनेक शेतकरी धस्तावलेले होते, पण आता चित्र बदलतंय। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर खाजगी बाजारात कापसाच्या भावात जी तेजी पाहायला मिळाली आहे ती नक्कीच दिलासादायक असू शकते। आता ती कशी, तर खाजगी बाजारात नेमकं काय चाललंय तर ते आपण जाणून घेऊया। तुम्हाला आठवत असेल किंवा मध्यंतरी कापसाचे भाव कमी पडलेले होते। ज्यांनी कोणी कापूस लावलेला असेल त्यांना तरी माहितीच असेल, ज्यांनी विकलेला असेल त्यांनी। आणि आता जी परिस्थिती आहे की खाजगी व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले। हमीभाव केंद्रावर म्हणजे CCI कडक नियम आणि ग्रेडिंगच्या कटकटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते। आणि तिथे काही तुमचा कापूस सेकंड ग्रेडचा आहे असं सांगून भाव पाडले जात होते, पण इकडे खाजगी बाजारात मात्र वेगळीच हवा आपल्याला बघायला मिळते। तर मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बाजारात कापसाचे दर आता क्विंटल मागे 200 रुपयांनी वधारलेले आहेत। तर यवतमाळ आणि आजूबाजूच्या भागात तर हे दर 7,700 ते 7,800 रुपयांच्या घरात पोहोचलेले आहेत। जिथे हमी केंद्रावर 8,010 रुपयांचा भाव सांगून हातात कमी पैसे पडत होते, तिथे आता खाजगीत रोख पैसे आणि चांगला भाव मिळत असल्याने आता कापसाला खाजगी बाजारात जर चांगल्या प्रकारे भाव मिळतोय तर शेतकऱ्यांची पावलं आपोआपच खाजगी बाजाराकडे वळली जाणारच। कारण की जी पावलं गेलेली आहेत तर त्यांच्या पाठीमागे इतरही शेतकऱ्यांची पावलं वळणार, कारण की तुम्हाला जिकडे भाव भेटणार आहे तिकडे तर शेतकऱ्यांची पावलंही नक्कीच वळणार आहे। आता अचानक भाव का वाढले, तर भाववाढीचा अशी काय गोष्ट झालेली की त्याच्यामुळे अचानक एवढे भाव वाढले। आता ना प्रत्येकाला जर असं वाटत असेल ही जादू तर नाही, किंवा कशा प्रकारे काय झालं असेल बाबा की का बरं एवढे शेतकऱ्यांसाठी किंवा कापसासाठी एवढे भाव कसे काय वाढले। तर याच्यामध्ये असं आहे की याच्यात डॉलरची काही दादागिरी असू शकते किंवा आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या तुलनेत डॉलर भाव खाऊन गेलेला आहे। आता 85 वरून थेट 89 ते 91 रुपयांवर डॉलर आपल्या रुपीजमध्ये एका डॉलरची किंमत 79 ते 91 रुपयांवरती जाऊन ठेपलेली आहे। 85 रुपयेला $1 होता आपल्याला, तर आता त्याची जी डॉलरची जी किंमत होती तर ती 79 ते 91 रुपयापर्यंत जाऊन ठेपलेली आहे। आता जेव्हा डॉलर महाग होतो तेव्हा आपल्या कापसाला आणि सुताला परदेशात मागणी वाढते आणि भावही मिळतो। आता सरकीचा सुद्धा तडका कसा की कापसासोबतच सरकीचे म्हणजेच कापूस बी भावसुद्धा जोरात आहेत। 3,400 रुपयांची सरकी आता 3,800 रुपयांवर विकलेली आहे किंवा विकली गेलेली आहे। सरकी महागली की कापसाचा भाव आपोआपच उचल खातो। आणि गाठीचे दर, कापसाच्या गाठींचे दरही 52,000वरून 54,000 रुपयापर्यंत गेलेले आहेत। आता पुढे काय बघू शकतं की जर ही तेजी अशीच टिकून राहिली तर कापूस लवकरच 8,000 रुपयांचा टप्पा नक्कीच ओलांडू शकतो। त्यातच सरकारने कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्यासुद्धा आपल्याला येत आहेत। जर असं झालं तर बाहेरून येणारा स्वस्त कापूस थांबेल आणि आपल्या घरच्या कापसाला अजून भाव मिळेल। तर थोडक्यात काय, तर सध्या तरी बाजाराची ही चांगली सकारात्मक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याने अजून कापूस घरात राखून ठेवला आहे ना, त्यांच्यासाठी हा संयम फळाला येण्याची शक्यता नक्कीच असू शकते बरं का। कारण की काय की बाजार असतो, तिथे कधी काय होईल याचं सांगता येत नाही, पण सध्याचं वारं नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूने वाहत आहे किंवा शेतकऱ्यांसाठी चांगली दिलासादायक बातमी ही आहे असं मला तरी वाटतंय। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती नक्कीच कंटिन्यू राहा। धन्यवाद।